महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। दिनांक 16/5/2026 रोजी मौजे नादरपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सन्माननीय श्री रमेश नागोराव निकम यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी सन्माननीय श्रीयुत डॉक्टर गजानन चव्हाण साहेब, जिल्हा प्रकल्प अधिकारी विदर्भ मराठवाडा दूध विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर, सन्माननीय श्रीयुत श्री निळकंठवार साहेब, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर व सन्माननीय श्रीयुत आशिफ पठाण, पशुधन पर्यवेक्षक छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली पशुपालक, दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ नादरपूर जवखेडा बुद्रुक यांना आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। त्यात सन्माननीय डॉक्टर गजानन चव्हाण साहेब यांनी पशुपालक व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय कसा करावा व त्यासाठी कोणत्या प्रकारच्या जातिवंत गायींचे संगोपन निगा कशा प्रकारे कराव्यात याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले। तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अडीअडचणी समजावून घेतल्या। कार्यक्रमाला गावातील व परिसरातील पशुपालक, दूध उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच लक्ष्मण बडी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीयुत दिलीप निकम साहेब, प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी केले। शासन याच्याबद्दल आर्थिक मदत करते। तुमचा हिस्सा किती चालला? तुमचा 50,000 रुपये हिस्सा गेला। आज रोज जर मी माझ्या हिशोबात पकडले, बघा मी कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय ही योजना त्याच्यावर फार डिपेंड आहे। जसं म्हणून तर अर्धा ग्लास भरलाय का अर्धा रिकामा आहे, तुम्ही काय पाहता त्याच्यावर। तर माझे जर 50,000 रुपये मी तुम्हाला देत आहे, मी तुम्हाला 15,000 रुपये ती काय देतोय, त्यासोबत 3 वर्षाचा विमा देतोय। आता लोकल मध्ये तुम्ही तुमचा विमा काढायचा, समजा तुम्हाला जर जनरल तुम्ही म्हटले का मला माझ्या गाईचा विमा काढायचा, तर 90,000 रुपयाला सध्या प्रीमियम येते 10,000 रुपये एका वर्षाचं। याच्यामध्ये 5,000 रुपये 3 वर्षाचं 90,000